एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्वजण? आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहोत मॉलला. काही दिवसा अगोदर मी एक रील अपलोड केली होती, जी की शॉर्ट रील होती आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व क्लिप्स होत्या. आणि ह्या व्हिडिओ मी आता थोड्या उशिरा अपलोड करत आहे, कारण की मला एडिटिंगला टाइम नव्हता भेटला. तर मॉलला ॲक्च्युली येण्याचं कारण असं होतं की घरी बसून बसून खूप थकलो होतो आणि माझ्या डॅडींना शूज घ्यायचे होते पुमाचे. आणि माझी एक फ्रेंड माझ्यासोबत होती, जिला हिल्स घ्यायचे होते, त्याच्यामुळे देखील आम्ही आलो होतो. सो आत्ता आम्ही जिथे आलेलो आहे हे लोकेशन पुण्यामधल्या एका मॉलचं आहे. आणि हा कोणता मॉल आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, इफ तुम्ही पुण्यातले असाल तर. आणि मग काय, मॉलमध्ये एंटर झाले सर्व जागेवरती फिरण्याची आमची घाई होती. तेवढ्यामध्ये आम्हाला H&M दिसलं, जिकडे आम्ही आतमध्ये गेलो आणि मग त्याच्यानंतर सर्व काही एक्सप्लोर केलं. सो इकडे नवीन फॅशनचे कपडे खूप जास्त आलेले आहेत. छान छान असे कपडे होते, जे की आम्ही चेक करत होतो. सो गाईज, तुम्ही इकडे पाहू शकता, हा असा माझा लुक आहे, ज्याच्यामध्ये मी व्हाईट कलरचा टॉप घातला होता आणि जीन्स घातली होती. आणि हा मेकअपचा सेक्शन आहे, जिकडे सर्व काही मेकअपचे प्रोडक्ट भेटत होते, जे माझ्या बिलकुल कामाचे नाही आहेत. मला जर काही कामाचं प्रोडक्ट असेल तर ते म्हणजे फक्त लिप बाम. मी लिप बाम व्यतिरिक्त काहीच लावत नाही, आणि लावलं तर मॉइश्चरायझर लावते. आणि हे पहा तुम्ही, हा वाला जो चष्मा आहे, इन द सेन्स गॉगल जो आहे ना, तो मला 50-50 आवडला होता. मला तो छानही वाटत होता आणि छान वाटतही नव्हता. मग मला असं वाटतं की तुम्ही मला ह्या गोष्टीवरती सजेशन कमेंट बॉक्समध्ये द्यावं, जेणेकरून मग जर का तो माझ्यावरती छान दिसत असेल तर फॉर शुअर मी तो बाय करेन. त्याच्यानंतर आम्हाला हार्मनी एक्सचेंजचं शॉप दिसलं, जिकडे आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये जाऊनही बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर केल्या. वॉच वगैरे तिकडे खूप छान आहेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता, हा जो मॅप आहे ना, हे जे काही तुम्हाला दिसत आहे, हा पूर्ण मॉलचा मॅप आहे. जर तुम्हाला एका जागेवरती जायचं असेल, तुम्ही सर्व काही तिथे पाहू शकता. तुम्हाला जिकडे जायचं तुम्ही तिथे पाहून जाऊ शकता. सो आफ्टर दॅट आम्ही निघालो पुमाच्या शॉपकडे, कारण की ते तर मेन आहे आणि आम्हाला तिकडून शूज घ्यायचे होते. बट मग पुमाचं जे शॉप होतं ना, ते बंद झालं होतं आणि मग त्याच्यामुळे इकडे आम्ही रिबॉकमध्ये आलो आणि तिकडे शूज पाहिले. आणि हे बघा, व्हिडिओ शूट करता करता एक छान मुमेंट शूट झालं होतं माझ्याकडनं. ही जी लहान मुलगी आहे ना, ती खूप गोंडस आहे, खूप छान पळत होती, मला ती खूप आवडली. सो काही शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर चालून आम्ही खूप जास्त थकलो होतो, त्याच्यामुळे एक जागेवरती आम्ही थांबलो आणि तिकडे आम्ही 5 मिनिटं बसलो. आणि भूकही खूप लागली होती, तर आम्ही इकडून पेस्ट्री घेतली. आणि हे पहा तुम्ही, इकडे माझा सर्व अवतार खराब झालेला आहे, सर्व लुक खराब झाला होता. अँड आफ्टर दॅट वी वेंट टू स्टारबक्स. कॉफी प्यायचं मन झालं होतं, तर आम्ही इकडून कॉफी घेतली होती. आतमध्ये बसायला जागा होती, पण आम्हाला आतमध्ये बसायचं नव्हतं, बाहेर बसून फोटोशूट करायचे होते. सो दादा आणि मी आतमध्ये कॉफी घेण्यासाठी गेलो आणि मग त्यांना कॉफी बनवण्यासाठी थोडा वेळ लागत होता, त्याच्यामुळे आम्ही थोडं वेट केलं. आणि मग त्याच्यानंतर फायनली आमची कॉफी. आणि मी ही जी कॉफी मागवली ती फर्स्ट टाईम मागवली होती. लाईक म्हणजे जेव्हा स्टारबक्सची कॉफी पिली आहे ना ह्याच्या अगोदर, त्याच्यामध्ये कोणती कॉफीची टेस्ट मला एवढी जास्त नाही आवडली, जेवढी मला ह्या कॉफीची टेस्ट आवडली होती. आणि हे पहा किती छान इथे डेकोरेशन केलेलं आहे, मला खूप जास्त आवडले. लाईट्स वगैरे खूप छान लावलेले होते. स्टील आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, सो आम्ही त्याच्या वरच्या फ्लोअरवरती गेलो. गाईज, ॲक्च्युली खूप उशिरा आम्ही मॉलमध्ये आलो होतो. सो इकडे आल्यानंतर आम्हाला खाण्यासाठी वेळ कमी होता, कारण की सर्व काही ऑलरेडी बंद झालं होतं. तर आम्ही पटपट जात होतो वरच्या फ्लोअरवरती. आणि वरती जात असताना गो फ्रेश नावाचं एक मार्ट आम्हाला दिसलं, जिथे मम्मीला आठवलं तिला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत. सो माझ्या मम्मीने इकडे थांबवलं आम्हाला आणि मग तिला काही शॉपिंग करायची होती. मम्मी बाकीची शॉपिंग करेपर्यंत मम्मीने मला सांगितलं होतं की काही फ्रूट्स घेऊन ये. सो मी इकडे वॉटरमेलन, ॲव्होकाडो आणि मग ऑरेंजेस वगैरे घेतले होते. तुम्ही पाहू शकता सर्व काही इकडे फ्रेश होतं. ग्रेन स्टेशन, ड्रायफ्रूट स्टेशन, हेल्थ स्नॅक्स, एव्हरग्रीन स्टेशन आणि बरंच काही एक्सप्लोर झाल्यानंतर माझ्या दादाने मला बाहेर आणलं, बिकॉज त्याचं नेटवर्क संपलं होतं आणि त्याला माझ्याकडनं हॉटस्पॉट हवं. सर्वात जास्त फेवरेट गोष्ट मला तिकडे सापडली, किंडर जॉय. माझं सर्वात जास्त फेवरेट म्हणजे किंडर जॉय, किटकॅट आणि रसगुल्ले हे मला खूप जास्त आवडतात. मला सर्वात जास्त स्वीट डिशेस आवडतात. सो गाईज, मला किंडर जॉय घ्यायचा होता. मग माझ्या पप्पांनी माझ्यासाठी किंडर जॉय आणला, मी त्यांना सांगितलं होतं. फायनली आम्ही KFCमध्ये आलो, पण KFCचं शॉपच बंद झालं होतं. त्यांनी सर्व काही पॅकअप केलं होतं. सो आम्हाला तिथून बाहेर यावं लागलं, कारण की आम्हाला जे खायचं होतं ते काहीच तिकडे नव्हतं, सर्व काही बंद झालं होतं. फिरण्याच्या नादामध्ये आमच्या लक्षातच नाही राहिलं आणि मग आम्ही पटकन आलो पार्किंगमध्ये, कारण की बाकीच्या गोष्टी जर बंद झाल्या तर मग आम्हाला बिना काही खाता घरी जावं लागलं असतं. सो मग आम्ही आमच्या इकडेच येऊन मोमोज खाल्ले, पाणीपुरी खाल्ली आणि सर्व काही खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो. तर असं होतं माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लव्ह यू ऑल, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, बाय.